गुढीपाडवा स्पेशल पुरणपोळी। 1 वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची। डाळ स्वच्छ 2-3 वेळा धुवून घ्यायची बरं का। अर्धा ते पाऊण तास डाळ भिजवून घ्यायची। एका भांड्यामध्ये 2 ग्लास पाणी घ्यायचं, त्यामध्ये भिजवलेली डाळ घालायची, 1 चमचा हळदपूड घालायची, 1 चमचा तेल घालायचं आणि हे मंद आचेवर शिजायला ठेवायचं। डाळ शिजेपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊया। 4 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी मैदा, 1 छोटा चमचा हळदपूड, चवीनुसार मीठ, थोडं थोडं पाणी घालत कणिक अशी मस्त लुसलुशीत मळून घ्यायची। 10 ते 15 मिनिटे मसलून छान अशी मऊ कणिक भिजवून घ्यायची। जितकी सॉफ्ट आपण कणिक भिजवू तितकीच पुरणपोळी लाटायला आपल्याला सोपी जाते। भांड्याला थोडंसं तेल लावून त्यामध्ये छान अशी मळलेली कणिक आपण भिजत ठेवूया। तर मग आपण आता मसाला बनवूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे साखर घेऊन त्यामध्ये 8 ते 10 वेलची, 2 चमचे बडीशेप मिक्सरमध्ये बारीक करून त्याची अशी पावडर करून त्याला मस्त चाळून घेऊया। आता आपली डाळ शिजलेली आहे, तर डाळ आणि त्याचा स्टॉक वेगवेगळा करून घेऊयात। मी येथे सेंद्रिय गूळ घेतला आहे, तुम्ही साधा गूळ घेऊ शकता। 1 वाटी डाळीसाठी मी येथे पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे। त्याच भांड्यामध्ये पुरण तयार करून घेऊयात। तर त्याच भांड्यामध्ये मी इथे डाळ घेतलेली आहे, यामध्ये पाऊण वाटी बारीक केलेला गूळ घालूया। मंद आचेवर गूळ वितळून द्यायचा आहे। डाळ आणि गूळ एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये आपण तयार केलेला मसाला घालायचा। चवीसाठी थोडंसं मीठ घालायचं। पुरणामध्ये पळी अशी उभी राहिली की समजायचं आपलं पुरण तयार झालं। लॉ ऑफ ग्रॅव्हिटी इथं फेल झालेली आपल्याला दिसून येते। तयार झालेलं पुरण आता थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवून देऊयात। पुरण थंड झाल्यानंतर थोड्या थोड्या पोर्शनमध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात। त्यावर थोडी जायफळ घालून घेऊयात। जायफळ जास्त नाही घालायची, नाहीतर तुम्ही पोळ्या खाऊन झोपी जाल। आता पुरणाचा एक एक गोळा घेऊन पाट्यावर वाटून घेऊयात। तुमच्याकडे पुरणाची चाळण किंवा मशीन असेल तर तुम्ही त्यावरही करू शकता, पण जो चिकटपणा पुरण पाट्यावर वाटल्याने येतो तो मशीनमध्ये येत नाही। आम्ही पारंपरिक पद्धतीने बिडाच्या तव्यावरती पोळ्या भाजतो। तवा स्वच्छ धुवून पुसून घेऊन त्याला सर्व बाजूनी तेल लावून घ्यायचा। इथे आता आपलं सेटअप तयार आहे पोळ्या करायला। एक पिठाचा गोळा घेतलेला आहे व अशा पद्धतीने आपण त्याची एक कटोरी बनवून घेणार आहोत। पद्धतीने मी पुरणाचा गोळा तयार करून घेणार आहे व तो कणिकेच्या गोळ्यामध्ये भरून घेणार आहोत। पुरण पूर्ण भरल्यानंतर आपण त्याचं तोंड आता बंद करणार आहोत। अशाच पद्धतीने आपला गोळा तयार आहे पुरणपोळी लाटण्यासाठी। पुरणपोळी एकाच बाजूने अशी लाटून घ्यायची आहे। अशा पद्धतीने लाटल्यामुळे पोळीला काठ येत नाहीत। पुरण अगदी शेवटपर्यंत मस्त भरून जाते। आता पोळीच्या एका बाजूने पुरण ठेवून अशा पद्धतीने तव्यावरती ट्रान्सफर करून घ्यायचे आहे। छान फुगत आहे पोळी। अशा पद्धतीने तुम्ही पोळी करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। पुरणपोळीची ही रेसिपी आवडल्यास लाईक अँड शेअर करा।